कोस्टल रोडवर होर्डिंग उभा राहाल, कुठले इव्हेंटसाठी काही तुम्ही भाड्यावर द्याल, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डला पण सहभागी करून घ्यावं, अशा पद्धतीचं पत्र मी बीएमसी कमिशनरांना, मुंबई महापालिकेच्या कमिशनरांना दिलेलं आहे. जेणेकरून माझा मूळ उद्दिष्ट एवढा आहे की आमच्या महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डचं उत्पन्न वाढवलं. आता एवढा मोठा रस्ता गेलेला आहे, लाखो आणि करोडो मुंबईकर त्याच्यावर जातात. उद्या मुंबई महापालिका त्याच्यावर होर्डिंग लावेल, विविध म्हणजे कार्यक्रम घेण्याचे, इव्हेंट घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट काढेल, टेंडर काढेल. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही नुसतं बघायची भूमिका घेता कामा नये. ते जमीन आमची, रस्ता तुमचा आणि फायदा पण तुमचा, आणि आम्ही बाबा आपल्या पद्धतीने मॅरिटाईम बोर्ड म्हणून फक्त बघत राहिलेलो आहे, अशा गोष्टी होता कामा नये. त्याच्यामुळे मी पत्र देऊन गगराजींना कळवलेलं आहे. सकारात्मक उत्तर ही अपेक्षा आहे आणि ती मिळेलच, कारण आम्ही काही चुकीची मागणी करत नाही आहोत. आमचं डिपार्टमेंट म्हणून, बंदरे डिपार्टमेंट म्हणून आम्हालाही आमच्या उत्पन्नाची म्हणजे उत्पन्नावर लक्ष घालणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून त्या पद्धतीचा पहिला पत्र व्यवहार, त्या कॉपी मी तुम्हाला देईल सगळ्यांना. एक पत्र व्यवहार मी बीएमसी कमिशनरला दिलेला आहे. त्यांना त्याचं जसं उत्तर येईल त्या पद्धतीने मी आपल्या लोकांना सांगेन. आता साधारण आमची जागा ही या इथून राजभवन पासून डहाणूपर्यंत आहे, पूर्ण भाग, आणि तिथून सिंहगड सुरू होतं. त्याच्या अगोदरची सगळी जागा ही एमएमपीची आहे. आणि त्याच्यातून त्यांनी जिथून पण कोस्टल रोड काढला असेल आणि जो काय आमच्या जागेवरून गेला असेल, आता त्या संबंधित आमची जेव्हा बैठक होईल तेव्हा आम्ही टेक्निकॅलिटी त्याच्यावर चर्चा करतो. एवढ्या किलोमीटर म्हणून तुम्ही घेऊन गेलेला चांगलीच गोष्ट आहे, त्याच्यावर काही विरोध नाही, आक्षेप नाही, काय नाही. पण तुम्ही ह्या पुढे जसं तुझ्या होर्डिंग संबंधित उभा असतील त्याचं उत्पन्न स्वतः बीएमसी घेण्यापेक्षा ज्यांची जागा आहे त्यांच्याबरोबर पण तुम्ही उत्पन्नाच्या संदर्भात तुम्ही बोलावं आणि आम्हालाही त्या पद्धतीचा आमचा हक्क द्यावा, त्या संबंधीचं पत्र मी मुंबई महापालिकेला दिलेलं आहे. पूर्ण जमिनी पाहिजे, शेअरिंग पाहिजे, जे काय आमचे इतर कन्सर्न आहे आम्ही सगळं, तुम्ही आम्हाला सगळं द्या असं बोलत नाही, पण आम्हाला द्या. उदाहरण आता मला हे नजरेसमोर असे उदाहरण आलंय की कार्टर रोडवर असे काही आमचे स्पॉट आहेत महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डचे. आता कार्टर रोडवर त्या पूर्ण त्या ह्याच्यावर काही जे कार्यक्रम होतात ते एमएमपीच्या जागेवर होतात. मुंबई महापालिकेला त्याचं भाडं दिलं जातं, एमएमपी आणि मुंबई महापालिकेला भाडं दिलं जातं कल्चरल डिपार्टमेंटकडून. आम्हाला आमच्याकडून फक्त एनओसी घेतली जाते, भाडं शून्य. ती पण मी मागणी केलेली आहे. आता मूळ उद्दिष्ट मला मंत्रालयाच्या माध्यमातून एवढंच आहे, एक तर यावेळी या मार्च 31 पर्यंत बंदरे खाते आणि मत्स्य व्यवसाय खाते 0% अखर्चित निधी माझ्याकडे असेल. गेल्या वर्षीची पूर्ण निधी माझे खर्च करण्यासाठी माझे अधिकारी दिवसरात्र काम करत आहेत. 31 मार्च पर्यंत माझ्या दोन्ही डिपार्टमेंटची निधी 100% खर्च झाली असेल. एप्रिल पासून जेव्हा माझे दोन्ही डिपार्टमेंट, प्रामुख्याने आता बंदरे डिपार्टमेंट बद्दल बोलतो असल्यामुळे बंदरे डिपार्टमेंट स्वतःचे महसूल उभं करण्याच्या दृष्टिकोनातून हे काही उपाययोजना मी सुरू केलेल्या आहे. त्याचाच हा एक भाग आहे. होर्डिंगची एक पॉलिसी मी आणतोय, जिथे जिथे मॅरिटाईम बोर्डच्या जागा आहेत त्यासाठी होर्डिंगची पॉलिसी मी आणतोय. त्या पॉलिसी अंतर्गत आमच्या इथे महसूल आणि उत्पन्न माझ्या डिपार्टमेंटचं तयार झाल्यामुळे मी डिपार्टमेंटमध्ये नवीन नवीन योजना असतो, काही स्वतःचे आमचे कार्यक्रम आम्ही आमच्या माध्यमातून राहू शकतो. मी किमान 2000 कोटीच्या नजरेत ठेवलेला आहे. सगळं ओव्हरऑल बेस 2000 कोटीचा ठेवलेला आहे. त्याच्यापेक्षा काही उत्तम आहे. पण मला विश्वास आहे, जेवढ्या आकड्यांचा अभ्यास मी केलेला आहे, डिपार्टमेंटचा जो परत आलेलो आहे, मला अंदाज 2000 कोटीच्या पेक्षा जास्त जाईल. आता उदाहरण आम्हाला वॉटर मेट्रो सुरुवात करायची आहे. मुंबई वॉटर मेट्रो हे आमची संकल्पना आहे. आम्ही कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर इथे वॉटर मेट्रो चालू करण्याचं आमचं नियोजन आहे. कोची वॉटर मेट्रो जी काय कंपनी चालवते तीच आमची मुंबई वॉटर मेट्रोचे डीपीआर वर्क करत आहे. त्याला अजून जवळपास आम्हाला 1200 ते 1300 कोटीचा आमचा जवळपास बजेट बसतोय. आमचं म्हणणं आहे की इकडे तिकडे हात पसरवण्यापेक्षा आमच्या डिपार्टमेंटचं जर उत्पन्न तयार झालं तर हे सगळे प्रकल्प आम्हीच स्वतः करू शकू. जेणेकरून उद्या आमच्या डिपार्टमेंटचं उत्पन्न तयार झालं तर डिपार्टमेंट पण स्वावलंबी होऊन जातं.
पण आपल्या जागेवर जेव्हा कोस्टल रोड बांधला गेला तेव्हा आपलं आणि बीएमसीचं काही ऍग्रीमेंट झालं नाही. साधारण फक्त एनओसी घेतलेली आहे. आक्षेप मला तोच आमदारच्या लोकांनी काय लक्ष दिलं ना हा माझे आश्चर्य आहे. तेव्हा जागा थोडं लक्ष देऊन तिथून जागा व्यवस्थित एग्रीमेंट केली असते किंवा तुम्ही आमच्या जागा वापरा, एवढा मोठा चांगला रस्ता तुम्ही बनवताय, त्याच्यावर उद्या तुम्ही होर्डिंग घ्या, कार्यक्रम घ्या, त्याच्यामध्ये आम्हाला आमचा वाटा द्यावा असं तेव्हा जरा ठणकावून सांगितलं असतं. म्हणून माहीत न लागणारा मंत्री बोलवलेला आहे. आता गौरव मला आवाज पोहोचेल. आता महसूलच्या जागा हे लोक घेतात, महसूलला त्या पद्धतीने काही ग्रामविकासच्या जागा तर मुंबई पुणे हायवे आहे किंवा नगर विकासच्या काही गोष्टी ते लोक त्या पद्धतीच्या असे प्रेसिडेंट आहेत जिथे त्या लोकांनी त्या डिपार्टमेंट बरोबर शेअरिंग केलेले आहे. आता बंदर डिपार्टमेंट बरोबर असा याच्या अगोदर का असं केलं नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे. ठीक आहे, नाही जुनं केलं पण ह्या पुढे करायला लावू. जिथे जिथे माझी नजर पडेल तिथून उत्पन्न निर्माण होऊ शकतं, तिथे तिथे मी आतमध्ये घुसणार आणि माझ्या डिपार्टमेंट जरी मी माझा अधिकार मागणार. एवढे प्राईम जागा आहेत तुम्हाला मी सांगू ना. आता उदाहरण बँड्रा किल्ला जो आहे त्याच्या मागचा जो प्राईम स्पॉट आहे तो आपला एमएमबी आहे किंवा मला मोरबी बिल्डून ते शूटिंग होतात तिथे बघले काही मड तिथे काही स्पॉट आता एमएमबीचे आहे. तुम्हाला आश्चर्य वाटतं करोडोच्या मोठ्यातले मोठे पिक्चर तिथे बनवलं, तिथे शूटिंग बनवले जातात. एक दिवसाचं हे एमएमबी चे डिपार्टमेंट आतापर्यंत फक्त एक दिवसाचे 14,000 रुपये घेतात त्याचे. आणि एवढ्या करोडोचे जे मोठे पिक्चर बांधतात आणि देण्यामध्ये फक्त 14,000 आणि त्याच्यावर पण आम्ही रिव्हर्स करायला सुरू केलेलं आहे. ते 14,000 नाही, चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडून आता काय मागायचं मी ठरवलेलं आहे. पॉलिसीपेक्षा एक जिथे जिथे आम्ही मॉनिटाईज करू शकतो त्या पद्धतीने आम्ही पुढे जातो. होर्डिंगची पॉलिसी आणतोय आणि याच्या अगोदर होर्डिंगची पॉलिसी स्पष्टता नव्हती, पण आता यापुढे तुम्हाला एमएमबीची लँडवर होर्डिंग लावायला असेल तर आम्हाला एवढ्या पद्धतीने पाहिजे. अशा पद्धतीचे काही आम्ही पॉलिसी डिसिजन असो किंवा काही परिपत्रक काढण्याच्या आम्ही ते एमएमबीची लँड तिथे हो तुम्ही सगळीकडे एमएमबीची जागा आहे. आता आम्ही ती एमएमबीची जागा आयडेंटिफाय केलेली आहे. अरे बाबा याच्यावर तो कोस्टल रोड आलाय, मग आमचं काय तुम्ही विचारलं का बाबा तुम्ही त्याच्याकडून काय मागितलंय का? नाही मागितलंय. नुसतं गाव खात्यावरून घेऊन ठेवलेलं आहे, सांगणार नाही. पहिल्यांदा आता म्हणजे पीएमडी कमिशनला पत्र देऊ बाबा तुम्ही आमच्या जागेवर बांधलेलं आहे, आम्हाला आमचं मोसून द्या, हे आता दिलेलं आहे तिथे. आता त्याच्याकडून सकारात्मक उत्तर होईल. आता दुसरा एक विषय आता मत्स्य कांदा संदर्भात आहे. येते ना प्रश्न आहे. आपण रेडिओ ज्या ठिकाणी आपण हा जेटीच्या सर्व मी तुम्हाला विचारतो की तिथे आपण जे भूमिपूजन केलं होतं तर त्या ठिकाणी स्थानिक एक असोसिएशन आहे तर त्यांनी त्यांचं ऑब्जेक्शन घेतलं. 5 लोक आले टोटल. तिथे आलेले प्रतिनिधी म्हणून त्यांचे 5 लोक आलेले. त्यांनी त्यांचे काही आक्षेप होते, म्हणजे त्यांचे काही आक्षेपपेक्षा त्यांचे काही प्रश्न होते की बाबा इथे हेरिटेजचा नुकसान होईल, इथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होईल, म्हणून त्यांच्याकडे आम्ही हेरिटेज कमिटीचा रिपोर्ट काढला. तर आमच्या अशा 4 बैठका, 4 मधून 3 बैठका आमच्या राहुल नार्वेकरजींच्या ऑफिसमध्ये झाल्या. ते खाली स्थानिक आमदार आहेत, त्यांच्या अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये 3 बैठका झाल्या आमच्या. तिथे त्यांची इच्छा होती की हेरिटेज कमिटीचा रिपोर्ट घ्या, नंतर त्यांची इच्छा होती की ट्रॅफिक कंजेशनचा रिपोर्ट घ्या,
हे सगळ्याची परवानग्या आम्ही मिळवल्या, रिपोर्ट मिळवले, हे त्यांच्याकडे पाठवलेले आहेत. तरीही त्यांच्या काही अगर सूचना असतील तर त्यांनी द्यावं. आपण जेटीचं काम त्याचं सुरू झालेलं आहे. आणि मुळामुळे लक्षात घ्या, मूळ मुद्दा तिथे काय आहे, ट्रॅफिक डिकंजेस्ट करायचं आहे, ट्रॅफिक कमी करायचं आहे. आता सगळं जे काही गेट ऑफ इंडियावर सगळे लोक जमतात, तिथेच त्या मोठ्या भागाच्या म्हणजे स्पीड बोट उतरतात, तिथूनच त्या विराट कोहली चालून येतात, तिथूनच ते बाकीचे बॉलिवूड वाले चालून येतात, तिथे गेट ऑफ इंडियाचे लोक सगळे जमलेले असतात. ही सगळी गर्दी जवळपास एका वर्षामध्ये 35 लाख लोक काय त्या एवढ्या स्पॉटवर जमा होतात. ट्रॅफिक कंजेशन रिपोर्ट माझ्याकडे आहे. आता त्या ट्रॅफिकला किंवा त्या क्राऊडला डिवाइड करायचं असेल, डिकंजेस्ट करायचं असेल, म्हणून आपण पुढेच जाऊ तिथे एक जेटी बांधतोय, जेणेकरून तिथे 20 स्पीड बोट आणि यॉट उभं करण्याची एक सोय आहे. 150 पार्किंगची सुविधा आहे. त्याच्यामुळे तो पूर्ण भाग, आता जो तुम्हाला गर्दीचा भाग तिथे दिसतोय ना, ती गर्दी कमी होणार आणि व्यवस्थित पद्धतीने लोकांना सोयी सुविधा भेटतात. आणि त्यांना काय त्यांचा जो काही व्ह्यू खराब होण्याची त्यांची भीती आहे ते कुठे त्या जमिनीच्या लेवलवर आहे. आम्ही काय मोठी टॉप बिल्डिंग बांधत नाहीये तिथे. आणि म्हणून आमच्याकडे 100% परवानगी आहे आणि त्या अनुसार आमचं काम सुरू आहे. तरीही मी ओपन टू सजेशन, त्यांच्याशी आज मी संपर्कात आहे. कुणी जरी माझ्याकडे आलं तर मी प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तयार आहे. आणि दुसरा जो विषय मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे, 12 मे 2023 एक शासन निर्णय आहे फिशरीज खात्याचा, त्याच्यावर स्टे होता. आदरणीय आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार होते, त्यांनी त्या 12 मे 2023 शासन निर्णयावर स्टे केलेला. मी मंत्रालयामध्ये आल्यानंतर मी तो स्टे उचलण्याची कारण माझ्या अशी होती की जे छोटे छोटे तलाव आहेत, छोट्या माझ्या मुंबईत महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्याची जे मासेमारी होते, आमची एक समुद्राची मासेमारी होते, दुसऱ्या गोड्या पाण्याची मासेमारी होते. गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये हे विविध जे तलाव आहेत, आता कदाचित आमच्या यशस्वीजींना आणि माहिती आहे, तर ते विविध आपल्या साईजचे असतात. उदाहरण 500 हेक्टर पर्यंतचे जे तलाव आहेत ते जवळपास 2408 तलाव आहेत जे आता मोफत आहेत. म्हणजे 500 हेक्टरच्या पर्यंतचे जे 2408 आहेत. 500 ते 1000 हेक्टर पर्यंतचे जे आहेत ते असे 48 तलाव आहेत जे पर हेक्टरी 700 रुपये खात्याला देतात. 1000 हेक्टर पर्यंतचे 41 तलाव आहेत जे खात्याला जवळपास 900 रुपये देतात. तर ह्या सगळ्याचा एकंदरीत गोड्या पाण्याच्या मासेमारीचा अभ्यास केल्यानंतर आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे की आपण गोड्या पाण्याच्या मासेमारीचं उत्पादन वाढवलं पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने धोरण आणलं पाहिजे. आजच्या काळात आपण गोड्या पाण्याच्या माशांच्या राज्य देशभराच्या यादीमध्ये आपण 17व्या क्रमांकावर आहोत. फार मागे आहोत. उत्पादन आपलं बिलकुल त्याच्यात होत नाही. हे जे काही ठेके तलावाचे दिलेले आहेत, आम्ही जेव्हा या खात्याचा किंवा या काही तलावांचा अभ्यास केला तर प्रत्येक काही तलाव तर 40-40 वर्षापासून एकाच व्यक्तीकडे गेलेले आहेत. आणि त्या व्यक्तीने ना फिशरीज खात्याकडे काय माहिती दिलेली आहे, उत्पादनाबद्दल काय माहिती दिलेली आहे, बाबा तुम्ही खात्यात कसं चालवता, तुम्हाला मत्स्य खात्याची काय मदत हवी आहे, अशी काही कम्युनिकेशन आमच्याकडे नाही. म्हणजे नेमका आमचं गोड्या पाण्यातल्या मासेमारीचं उत्पादन कसं वाढेल हे अगर उद्या आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला विचारलं तर आमच्याकडे उत्तर नाही. म्हणून आम्ही एक विषय असा केला की जो 12 मे 2023चा जो शासन निर्णय होता त्याच्यामुळे स्टे लावलेला, तेव्हा ह्याच्यामध्ये तुम्ही कॉम्पिटिशनच आणू नका, कोण दुसरं पुसू शकणार. मी तो स्टे उचलला. त्याच्यामुळे काय होणार, स्पर्धा निर्माण होणार. एका तलावावर अजून काही लोक येऊ शकतील, त्याच्यामध्ये अजून लोक सहभागी होऊ शकतील, आम्हाला त्याची माहिती मिळायला सुरू होईल, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार झालं तर उत्पादनावर त्याचा फरक पडेल आणि आम्ही जे 17व्या क्रमांकावर आहोत किमान पहिल्या 10 क्रमांकामध्ये तरी महाराष्ट्र घेऊन जाऊ शकू. या दृष्टिकोनातून सकारात्मक पद्धतीने घेतलेला तो निर्णय होता. संस्थांमध्ये वाद थांबतील, क्रियाशील मच्छीमार सगळ्या प्रकारची मच्छीमार पूरक पद्धतीने करू शकतील, 30 किलोमीटरच्या हद्दीतली नवीन संस्थांची नोंदणी होईल, असे असंख्य फायद्या त्या स्टे उचलण्याचे होते. पण त्यानंतर आमच्या काही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या आणि काही अन्य पक्षांच्या पण नेते मंडळीचं म्हणणं होतं की या गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात भुई समाज आहे. तो गरीब मच्छीमार समाज आहे. जसा आपल्याकडे गावी समाज आहे तसे भुई समाज आहे, नावराण्यांना माहिती असेल. गावी समाज आहे
भोई समाज गरीब समाज आहे, मच्छीमारी करतात, म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ह्या निर्णयामुळे त्यांच्यावर अन्याय होतोय, बाहेरचे कॉम्पिटिशन उतरल्यावर त्या लोकांना काही स्कोप राहणार नाही. पण मुद्दा आमचा हेतू त्याच्या मागचा एवढंच होता, त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाल्यानंतर उत्पादनावर फरक पडेल. त्यांना आता उदाहरण तुम्हाला जशी यादी सांगली 500 हेक्टर पर्यंतचे जेवढे तलाव आहेत 2408 सगळे मोफत होते. म्हणजे ना शासनाला माहिती देत, हे रुपया देत, काय देत नाही, ते आपल्या आपल्या पद्धतीने वर्षानुवर्ष मक्तेदारी सुरू आहे. पण भुई समाजाच्या नावाने असले तरी पण ऑन पेपर फक्त भुई समाजाचा व्यक्ती असतो, संस्था असते, चालवणारा कोण दुसऱ्या धर्माचा माणूस आहे. या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर तो स्टे उचलण्याचा निर्णय घेतला होता. काही आमचे सदस्य आले, विनंती केली, काही त्याच्याबद्दल परिणय फुकेजींनी त्याच्याबद्दल प्रश्न विचारला. आज आपल्या बडोलेजींनी लक्षवेधी लावलेला, हे सगळ्या जणांचा. आणि नंतर शेवटी मी आमच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची चर्चा केली आणि मग त्यानंतर आम्ही असा एक ठरवलेला आहे. त्या संदर्भात आता एक परिपत्रक मी त्या संबंधित काढलेलं आहे की 0 ते 50 हेक्टर पर्यंत जेवढे तलाव आहे त्यांच्यावरचा जो हा स्टे आहे, म्हणजे नवीन कुठल्याही संस्थांना तिथे रजिस्टर करायला द्यायचं नाही. म्हणजे 0 ते 50 हेक्टर पर्यंत हा स्टे लागू होणार. त्याच्या पुढचे जे मोठे तलाव, मिडियम तलाव आहेत त्याच्यावरचा स्टे उचलण्यात गेलेला आहे. जेणेकरून जे छोटे छोटे तलाव आहेत, म्हणजे हार्डली 0 ते 50 हेक्टर, आणि तिथे पण कसली कॉम्पिटिशन करू शकतो आपण. पण आता तिथे हा स्टे का मध्ये लागू आहे. तिथे काय नवीन कोण संस्था रजिस्टर करू शकणार नाही. पण त्याच्या वरचे जे काही तलाव आहेत, म्हणजे 50 ते 100 हेक्टर, सॉरी 500 ते 100 हेक्टर, 1000 हेक्टर, तेवढा तिथे हा स्टे लागू आहे. तिथे कॉम्पिटिशन होणार, तिथे उत्पादन वाढवण्यावर आम्ही लक्ष घालणार. तिथे चांगल्यातल्या म्हणजे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन गोड्या पाण्याच्या माशांचं उत्पादन कसं वाढू शकतो त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू राहणार डिपार्टमेंटचे, जेणेकरून आमचा राज्य ही गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये तरी किमान केलं पाहिजे. आता या सगळ्यामुळे 1 ते 50 हेक्टर पर्यंत 1791 संस्था ज्या आहेत त्यांना हा स्टे त्यांच्यावर लागू असेल. तिथे कुठल्याही नवीन संस्था तिथे रजिस्टर होणार नाही. बाकी पुढचे जे आहे 50 ते 100, 100 ते 200, 200 ते 500, 500 ते 1000, 1000 ते हवं, तिथे कॉम्पिटिशन होणार. तिथे उत्पादन वाढवण्यावर आम्ही लक्ष घालणार, जेणेकरून आम्हाला गोड्या पाण्याच्या मासेमारीबद्दल जे आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचा जो काही हेतू आहे तो पूर्णपणे साध्य होईल असं या बाबतीमध्ये मला तुम्हाला माहिती देईल. 1791 1691 1 ते 50 छोटे तलाव, एकदम छोटे 1 ते 50 हेक्टर पर्यंत तिथे स्टे आहे. तिथे नवीन संस्था रजिस्टर होणार नाही. आणि त्याच्या मोठे जे आहेत म्हणजे 50 ते 100 किंवा 50 ते 1000 पर्यंत आपण अभाव तिथे सगळीकडे सगळे कॉम्पिटिशन आम्ही आणणार आहोत. स्टे उचलण्याचं कारण मग त्यांचं म्हणणं की आमचे तलाव फार लहान आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला आता आमचे तलाव तसेही लहान आहेत, तिथे काय कॉम्पिटिशन होण्याचं कारण नाही. मग मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की तिथे कॅटेगरी करू आपण, मीडियम आणि मोठ्या तलावांसाठी तुम्ही कॉम्पिटिशन करा, छोटे जे तलाव आहेत त्या लोकांना तुम्ही एवढं सहकार्य करू शकता. काय त्याच संस्था राहणार, नवीन कुठल्या रजिस्टर होणार नाही. आता आपण असं म्हणाल की स्टे असल्यावर बरेच जण इतर लोक चालवायचे, नाव फक्त भोई लोकांची असायची, इतर लोक चालवायचे धर्माचे होते. तर हा काही सिरियस विषय आहे, गंभीर विषय आहे. तर त्याच्यावर अतिक्रमण व्हायची, धार्मिक स्थळं तयार व्हायची, त्याच्यावर असे काही असे उदाहरण. आता हा जो निर्णय मी घेतलाय, मी काही चंद्रपूरमध्ये म्हणजे काही जिल्ह्याचा मी स्वतः वैयक्तिक दौरा काढला, पूर्ण नागपूरला आमच्या काही बैठका झाल्या, विदर्भाच्या काही महत्वाच्या भागांमध्ये जाऊन आल्यानंतर जे काही ग्राउंड रियालिटी माहिती आम्हाला कळली, त्याच्यातून एवढंच कळलं की बाबा भोई समाजाच्या नावाचा फक्त वापर होतोय, चालवणारे वेगळे आहेत, त्याच्यावर जे काही म्हणजे जे काही चालू आहे तो वेगळाच काहीतरी चालू आहे. म्हणून आम्ही ठरवलं की बाबा अगर भोई समाजाच्या मुळामध्ये फायदा होत नसेल
तर मग ह्याबद्दल काहीतरी करायला हवं, त्या दृष्टिकोनातून घेतला तो निर्णय. हे अतिक्रमण पण काढणार. हो काढणार, त्या संदर्भात पण अतिक्रमण काढणार आणि गाळ काढण्यासंदर्भात पण इरिगेशन डिपार्टमेंट बरोबर माझी बैठका झालेल्या आहे. त्या मच्छीमार संस्थांनी आता रोखले जातील. आता काय होतं, पहिले तर माहितीच द्यायची नाही. आम्हाला माहिती, आता उदाहरण XYZ संस्था आहे, ती नेमकं 40 वर्षापासून रजिस्टर्ड आहे, पण ते लोक मत्स्य खात्याला काहीच माहिती द्यायची नाही. मला त्या पर्टिक्युलर संस्थेबद्दल ह्या 40 वर्षामध्ये उत्पादन किती वाढलं हे अगर त्यांना प्रश्न येतो, त्याच्या प्रश्नाची उत्तरच नाही आणि नाही आमच्याकडे त्याचा डेटा आहे. हो, आता आढावा एकदा डिजिटलायझेशन आम्ही करतो याच्यामध्ये. आता आमच्याकडे एक्झॅक्ट माहिती आहे की ह्या एका वर्षामध्ये गोड्या पाण्यातल्या माशांमध्ये किती बदल झाला, किती उत्पादन वाढलं, त्यासाठी आम्हाला काय उपाययोजना करायला लागतील हे ह्या निमित्ताने माहिती आहे. आम्ही डिजिटलायझेशनच्या माध्यमातून जातो. आमचे तसे सहआयुक्त जे आहेत प्रत्येक जिल्ह्याचे मत्स्य सहआयुक्त, त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे माहिती गोळा होते. टेंडर पद्धतीने होणार, बिडिंग पद्धतीने होणार, ते आता त्याचा आराखडा तयार होईल. पण एकंदरीत त्याच्यामध्ये सगळे प्लेयर्स एकत्र येऊन जे पण आम्हाला उत्पादन वाढवतील. आता आमच्याकडे डेटाच नाहीये म्हणून आम्ही किती, आणि जर आम्हाला 17 ते 10 पर्यंत जायचं असेल तर नेमकं काय करायचं आहे त्यासाठी बेस डेटा काही लागेल आपल्याला, तोही नाही आपल्याला. गोड्या पाण्यातील तलावामधील मोठ्या तलावातील माशांचे उत्पादन वाढवण्यासाठी शासनाकडून काही वेगळा उपक्रम असं काय राबवला आम्ही त्याच्या संदर्भात योजना आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आता मत्स्य खात्याचे तसे स्वतंत्र योजनाच नाही. आता आम्ही काही योजना तयार होतो, म्हणूनच जो मी प्रस्ताव आता आम्ही तयार केलेला 35 टप्प्यात आहे ते मासेमारीला कृषीचा दर्जा देणं. एकदा कृषीचा दर्जा मिळाला ना तर आम्ही याच्यात योजना इंट्रोड्यूस करू शकतो आणि योजनांच्या माध्यमातून मग आपण जे बोलताय मग त्याच्यामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करायच्या. आता नॉर्वे हा देश ह्या बाबतीमध्ये फार पुढे आहे. मी गेल्या आठवड्यामध्ये नॉर्वेच्या कौन्सिल जनरलला भेटलो, त्यांच्याकडून काही एक्सपर्टची माहिती आमच्याकडे यायला सुरू झालेली आहे आणि मग त्यांना कन्सल्टंट घेऊन त्या भागातला, आम्ही आंध्र प्रदेशला पण या महिन्यात जातोय. आंध्र प्रदेश या फिशरी या बाबतीमध्ये फार पुढे आहे. त्यांच्या आंध्र प्रदेशच्या स्टेट बजेटमध्ये 30% हे फक्त फिशरीसाठी देतात, तरतूद करतात. ह्या विविध अभ्यास करून उत्पादन वाढवण्यावर आमचा जोर असणार. आणि जर त्याला जोडून एक म्हणजे ऍक्वाकल्चर असेल, ब्रिडिंग आणि सगळा जो शास्त्रीय अभ्यास आहे आपल्या कोकणामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि त्याच्यानंतर त्याला सपोर्टिव्ह एक मॅनेजमेंट म्हणजे उद्या उत्पादन वाढीनंतर कॅनिंग इंडस्ट्री असेल, एक्सपोर्टिंग असेल, युरोपमध्ये जातं, तर त्या संदर्भात पण काय त्यालाही पण प्रोत्साहन आहे. गेल्या आठवड्यात मी इस्रायलच्या पण एक कंपनीला जे मोठ्या प्रमाणामध्ये कॅनिंग किंवा त्याच्यातले बाय प्रोडक्ट जे आहेत फिशरीचे, मग फिशरीमध्ये फक्त फिशरी येतात, मग प्रॉन्स असेल, श्रिम्स असेल, विविध जे आहेत त्या संदर्भातले पण काही म्हणजे माहिती घेण्याचं काम चालू आहे. मग त्या संबंधित काही निर्णय आणि हे आम्ही योजना तयार करू. ओव्हरऑल फिशरीजच्या बाबतीमध्ये आज राज्यामध्ये फक्त गोड्यापणामध्ये 17 आणि राज्यामध्ये फिशरीजमध्ये आपण 11व्या क्रमांकावर आहोत, फार मागे आहोत. आंध्र प्रदेश, केरला हे सगळे राज्य फिशरीजमध्ये फार पुढे आहेत. म्हणून आपण स्पेसिफिक ह्या उपाययोजना करून आपल्याला पहिल्या 5 क्रमांकामध्ये तरी किमान यायचं आहे. आणि इंडोनेशिया हा देश म्हणजे पहिल्या क्रमांकावर चीन आहे, दुसऱ्यावर इंडोनेशिया, तिसऱ्यावर भारत आहे. इंडोनेशिया हा देश 80% पूर्ण इकॉनॉमी ही फिशरीजवर आहे. तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी करून आपल्या इकडे आणण्याचा प्रयत्न आहे. आपण एमपीपीची जागा मागितली मार्केटसाठी आपल्या खात्याकडे एक प्रपोजल बरोबर का ना? मरोडला एक बीएमसीच आहे आणि इकडे एमपीपीची वडाळ आहे. प्रक्रियेमध्ये माहिती घेऊन आपण आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये आता कोळी भवन बनवण्याचं पण आमचं नियोजन आहे. 2 आठवडे अगोदर आमच्या बीएमसी कमिशनर आणि आमची बैठक झाली. तिथे फिश मार्केट येतं, तिथे आपल्याला मुंबईला स्वतःच्या हक्काचं एक कोळी भवन व्हावं असा मुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे. त्यानुसार आम्ही त्याची प्लॅनिंग चालू केली आहे. बरोबर एका आमचा तो पूर्ण प्लॅन. आता काही बिल्डिंग मध्ये आम्ही काही चेंजेस, डिझाईन मध्ये काही चेंजेस मागितलेले आहे. आम्ही त्याच्यामध्ये कोळी समाजासाठी काही त्याच्यात काही सेक्शन मागितले, ते एकदा फुल फायनल प्लॅन आला तुम्हाला प्रेझेंटेशन. आपण या मरोडच्या संदर्भात
तर त्या भागात आपण गेलो होतो म्हणजे विजिट केली होती तिथे. कारण तिथे ट्रॅफिकचा भरपूर म्हणजे मेन रोडला ते मार्केट आहे पूर्ण मोठं. आम्ही स्वतः जाऊन आलो तिथे. तर तिथे जेव्हा गाडी लागतात शुक्रवारी संध्याकाळच्या गाड्या तर पूर्ण ट्रॅफिक जाम असतो. आता जो आम्ही जो नवीन जो हा मार्केट बनवतो ना त्याच्यावर स्वतंत्र पार्किंगची पण सुविधा आहे. आपण बोलतो तुम्ही फायनल स्टँड बघा आणि मग त्यानंतर तुम्हाला आता जे काय पार्किंगची जी गैरसोय होते ना तुम्ही पार्किंगची सुविधा त्याच्यामध्ये केलेली आहे. पण तो आधी पूर्ण रोडचा भाग आहे. पण ह्याच्यामध्ये पार्किंगची सुविधा आम्हाला स्वतःची पार्किंगची सुविधा आहे त्याच्यात फरक पडेल. Yeah, it seems that fishing community has always been complaining for years now that because of the 12 nautical line miles limit on water, that there were a lot of these international trawlers that were doing the burst fishing. They're not giving any consideration for the late season and things like how we Indian culture of fishing we will hold that area has banned. But these burst fishing international trawlers have been causing a lot of problems for the local fishing community. They feel that they are competing with national. So anything on that because the international. We have been taking action over in the time. We have started that drone services. We have actually total number of 9 drones on the entire coastline line, and we're going to increase it to around 20. We have already ordered the rest of the 11 or 12 drones. Because of the whole drone keeping an eye on the entire coastline, we've been able to keep an eye on who gets into that whole 12 nautical miles of side. So now there is a certain fear factor in all these big trawlers who come into go beyond, go inside the 12 nautical miles. And they cannot come where the traditional fishing has been done. But has there been cases of these people being acted on? Yes, a lot of. I'll give you a list of the entire. Since we introduced the drone service on the 9th of January, since that till today, I will give you a list of all the action taken report. You can see how many action has been taken. Our main control room, if you want to visit it yourself, in that opposite room is the Mittal Tower where the police commission is. There is a control room where all these 9 screens have been placed, and there are people dedicated sitting there and identifying the zones and action has been taken, suggested to the local district. If you want to visit there, I can inform you. We can give you their mind. मी काय झालं मंत्र खात्याचा मंत्री झाल्यानंतर मी सन्मान्य नाईक साहेबांना स्वतः जाऊन त्यांच्या घरी भेटतो. मध्ये आजारी होते पण आता एकदम फिट आहे त्यांना जाऊन भेटतो. त्यांनाही विचारलं की त्या तुमच्या समितीचे तुम्ही सुरुवात केली त्याचे काय फायडिंग असतील तर मला सांगा. आपण एकत्र पद्धतीने त्याच्यावर काम करू. पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांना थोडा वेळ हवा आहे. काही गोष्टी त्यांना मुख्यमंत्री साहेबांची चर्चा करायची तर ते झाल्यानंतर ते माहिती परत बोलणार. मी त्यांना अप्रोच केलं अजूनपर्यंत त्यांनी मला परत रिप्लाय केलेलं नाही. मला वाटतं एकदा सीएम साहेबांशी बोलल्यानंतर कशी माझ्याकडे माहिती दिली आपल्याला शेअर करतो. ठीक आहे.